ॲमेडिया कंपनीच्या संचालकांवर आता गुन्हे दाखल होणार असल्याचं समजतंय, कारण तसं महसूल विभागानं पुणे पोलिसांना पत्र देखील पाठवल्याची माहिती मिळतेय। बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं समजतंय। सरकारची दिशाभूल केल्यामुळे सुद्धा हा गुन्हा दाखल होणार आहे। बावधन पोलीस ठाण्यामध्ये आजच या संदर्भातले गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती मिळतेय। जिल्हा सहाय्यक निबंधक संतोष हिंगाणे तक्रार देण्यासाठी आता निघाल्याची माहिती मिळतेय। फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आपण पत्र घेऊन बावधन पोलीस स्टेशनकडे निघालेलो आहोत, असं यावेळेला या अधिकाऱ्यांनी लोकशाही मराठीला सांगितलेलं आहे। यात जे कोणी सहभागी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती मिळतेय। यामध्ये सरकारची दिशाभूल करणं आणि मुद्रांक शुल्क बुडवणं हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि याच अनुषंगाने आता पार्थ पवार यांच्या ॲमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळतेय। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, नक्कीच पार्थ पवार यांच्या या ॲमेडिया कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण सहजिल्हा निबंधक अधिकारी आहेत ते आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचत आहेत आणि या संदर्भातली हा जो व्यवहार झालेला होता त्या दरम्यान जी काय कागदपत्र देण्यात आलेली आहेत किंवा मुद्रांक शुल्क हे देण्यात आलेलं नाहीये त्या संदर्भातली तक्रार यामध्ये दिली जाणार आहे आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई यामध्ये करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे। प्रामुख्यानं ॲमेडिया कंपनी त्याचबरोबर त्यावेळी ज्यांनी पॉवर ऑफ पॅटर्नी या संपूर्ण याच्यामध्ये करून दिलेल्या आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दिली जाऊ शकते आणि त्यामुळे नक्कीच या प्रकरणाला एक वेगळं वळण सुद्धा लागण्याची शक्यता आहे। मुळामध्ये आपण पाहतोय ही जागा जी महार वतनची होती ती नंतर राज्य सरकारला देण्यात आलेली होती। राज्य सरकारच्या मालकीची ही खरं तर जागा होती। राज्यशास्त्र विभाग तिथं कार्यरत होता। असं असताना सुद्धा कागदपत्रांवर मात्र महार समाजाची जागा असल्याचं दाखवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही फसवणूक झाल्याचं सुद्धा आता अधिकारी आहेत जे महसूल विभागाचे अधिकारी आहेत त्यांना संशय आहे आणि त्यामुळे याबाबतची जी काही कागदपत्र आहेत ती घेऊन आता हे महसूल अधिकारी आहेत ते बावधन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचत आहेत आणि ॲमेडिया कंपनी विरोधात यामध्ये तक्रार दिली जाणार आहे आणि त्यामुळे ॲमेडिया कंपनी विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे। साहजिक आहे की या कंपनीचे मालक आपण पाहतोय की पार्थ अजित पवार आहेत, त्याचबरोबर त्यांचे मामे भाऊ आहेत ते सुद्धा आहेत। त्याच्यामुळं पार्थ पवारांच्या अडचणीत मात्र आता वाढ झालेली आहे, कारण की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री यांनी दुपारी म्हटलेलं होतं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण गंभीर आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर ही सगळी सूत्र आहेत ती आता हल्लेली पाहायला मिळतात आणि महसूल विभाग सुद्धा यामध्ये आता कामाला लागलेले आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं आपण घेतच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।